आपण जे दैनंदिन जीवन जगत आहे, या दैनंदिन जीवन जगण्याला जी ऊर्जा पाहिजे, ही ऊर्जा आपल्याला कुठून भेटते? ह्या ऊर्जेचा स्रोत काय आहे? आपल्या शरीराला जी ऊर्जा पाहिजे, ही ऊर्जा कुठून भेटते? अन्न, पाणी यातून आपल्या शरीराची निर्मिती होते. जे अन्न, जे पाणी आपण घेतो, यातून आपल्या शरीराची निर्मिती होते. जी ऊर्जा पाहिजे, ह्या ऊर्जेची निर्मिती झोपेतून होते. जर 2 ते 3 दिवस तुम्हाला अजिबात झोपायलाच दिलं नाही, 3 दिवस तुम्हाला झोपायला दिलं नाही, 3 दिवस तुम्हाला जे पाहिजे ते पदार्थ, जे पाहिजे ते अन्न तुम्हाला खायला दिलं, मात्र तुम्हाला झोपच दिली नाही, 4थ्या दिवशी तुम्ही काम करू शकाल का? जी दैनंदिन क्रिया आहे, जी दैनंदिन कामं आहेत तुमची, हे तुम्ही करू शकाल का? अंगातून काढलेला शर्ट, कपडे सोडल्यानंतर ज्या पद्धतीने पडतात, त्या पद्धतीने हे शरीर खाली पडून जाईल, कारण यामध्ये ती ऊर्जा नसेल, जी ऊर्जा आपल्याला झोपेतून भेटते. लक्षात ठेवा, अन्नातून शरीराची निर्मिती, शरीर क्रियाकर्म कृती करण्यासाठी जी ऊर्जा पाहिजे ती झोपेतून भेटते. झोप जेवढी छान पूर्ण होते, आपली झोप जेवढी छान, जेवढी पूर्ण होते, संपूर्ण होते, तेवढी नवीन ऊर्जा शरीरामध्ये, या मनामध्ये निर्माण होते. जर झोप व्यवस्थित होत नसेल, पूर्ण होत नसेल, तर या शरीरामध्ये, या मनामध्ये हे व्यवस्थित ऊर्जा तयार होणार नाही, हे शरीर व्यवस्थित काम करू शकणार नाही, हे मन व्यवस्थित काम करू शकणार नाही. निस्तेज हे शरीर होईल, तेज राहणार नाही, ऊर्जा राहणार नाही, जे आपल्याला झोपेतून भेटलेच नाही. पूर्ण झोप, संपूर्ण झोप दैनंदिन जीवनामध्ये नवीन काम करण्यासाठी नवीन ऊर्जा देत असते. त्यामुळे पूर्ण झोप होणं गरजेचं आहे. झोपेमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या सुख आणि दुःख, समस्या या विसरता, तेव्हा ती झोप पूर्ण होते, संपूर्ण होते. त्या झोपेमध्ये पण जर त्या सर्व गोष्टी असतील, तर ती झोप पूर्ण होत नाही. ज्यावेळेस आपण गाढ झोपलेलो असतो, त्यावेळेस त्या अवस्थेमध्ये तुमची कोणतंही तिथे सुख नसतं, कोणतं दुःख नसतं, कोणती समस्या नसते, यातून तुम्ही मुक्त असता. झोप ही एकमेव गोष्ट आहे जिथे तुम्ही पूर्ण मुक्तीचा आनंद घेऊ शकता, पूर्ण मुक्तीची अनुभूती घेऊ शकता. त्यावेळेस नाही, त्यावेळेस तिथे आतमध्ये असतात, तिथून बाहेर आल्या. कारण झोपेत मन हे बाह्य जगत किंवा जे इंद्रिय विषय यापासून ते निवृत्त असतं. आणि ज्यावेळेस आपलं मन बाह्य जगत किंवा हे इंद्रिय विषयापासून निवृत्त असतं, त्यावेळेस ते अमन होतं, ते शांत होतं. त्यावेळेस खरी ऊर्जा निर्माण व्हायला सुरुवात होते. तुम्ही झोपेतून उठलात की तुमच्या डोक्यामध्ये ते विचार, ते इंद्रिय विषय, त्या बाह्य जगतामध्ये असलेल्या स्पर्धा, त्या जबाबदाऱ्या, क्रियाकर्म हे आठवण येतात. आणि त्यावर येणार तो ताण, जो तुमची ऊर्जा खायला सुरुवात करतो. झोपेत हे काहीच नसतं, तुम्ही शांत असता. ज्यावेळेस तुम्ही झोपता, त्यावेळेस सर्व अवयव
हे झोपेत आपलं काम करत असतात, उलट व्यवस्थित करत असतात. मेंदूचं काम करत आहे, फुफ्फुसाचं काम करत आहे, लिव्हरचं काम करत आहे, हृदय त्याचं काम व्यवस्थित करत आहे, चयापचन क्रिया त्याचं काम करत आहे, किडनी फिल्टरेशनचं काम एकदम व्यवस्थित करत आहे. झोपेमध्ये फक्त ही जागृत अवस्था आहे, जे बाह्य मन आहे त्याची अवस्था बदलते. इतर सर्व क्रियाकर्म जे शरीराचे आहेत ते करतच असतात. कारण तुम्ही झोपल्यानंतर मेंदू त्याचं काम जर थांबवलं तर तुम्ही कोमात गेले. हृदयाचं काम थांबलं तर तुम्हाला हार्ट अटॅक आला. किडनीचं काम थांबलं, पुढच्या समस्या सुरू होतात. फक्त मन, जे बाह्य मन आहे, जे जागृत मन आहे, त्याची अवस्था जी आहे ती बदलते. तो अमन होतो आणि तो अमन झाला की पूर्ण शरीराला विश्रांती भेटते. ते काम करत असूनही विश्रांती भेटते. कारण मन तुमचं सॉफ्टवेअर आहे आणि शरीर तुमचं हार्डवेअर आहे. हे सॉफ्टवेअर आहे, हे हार्डवेअर. मन दिसत नाही. शरीर हे अदृश्य मनाचं साकार रूप आहे आणि शरीराचं जे निराकार रूप आहे ते मन आहे. त्याचे सर्व परिणाम, मनाचे सर्व परिणाम शरीरावरती होत असतात. भीती, काळजी, धास्ती, चिंता, अतिविचार यामुळे झोप व्यवस्थित होत नाही. अनिद्रा यासारख्या समस्या येतात. आणि झोप खराब असेल तर पुन्हा तेच परिणाम आपल्याला दिसतात. मानसिक ताणतणाव, चिडचिड, अस्वस्थपणा वाटणे, भीती, काळजी, धास्ती, चिंता, अतिविचार, हृदयाच्या समस्या, रक्तदाब वाढणे, पचनक्रियेच्या समस्या, शुगर यासारखे जे समस्या, हे जे आजार आहेत, हे कशातून निर्माण होतात? त्यांचं व्यवस्थित काम पूर्ण न झाल्यामुळे. मग त्यामध्ये अडथळा, बाधा कोण आणत आहे? मन आणत आहे. आणि ज्या वेळेस ते मन अमन होतं त्यावेळी ते सर्व व्यवस्थित क्रिया होतात. ती पूर्ण विश्रांती भेटते. आणि ज्यावेळेस त्याला पूर्ण विश्रांती भेटते त्यावेळेस ते पुन्हा नव्या उत्साहानं, ऊर्जेने, शक्तीने आणि ताकदीने काम करू शकतो. हे एक शृंखला आहे. ही शृंखला आहे. झोप पूर्ण नाही झाली, ही बदललेली जीवनशैली, यामुळे भीती, काळजी, धास्ती, चिंता, आजार वेगवेगळे. आणि ही भीती, काळजी, धास्ती, चिंता, आजार वाढले की पुन्हा झोप नाही. ही शृंखला ब्रेक करण्यासाठी आधी झोपेवर काम करा. झोप पूर्ण व्यवस्थित झाली, खूप समस्या जीवनातल्या अशाच निघून जातात, ज्या नाहीत पण अपुऱ्या झोपेमुळे ते भासतात आहेत. जसं मृगजळ नाही पण भ्रम दाखवतो आहे, तसं झोप अपूर्ण राहिल्यामुळे खूप समस्या आहेत असं वाटतं. कारण ऊर्जा नाही, शक्ती नाही, ताकद नाही. जशी ऊर्जा, शक्ती, ही ताकद भेटते तर समस्या राहतच नाहीत, कारण त्या नसतातच. हा फायदा. तुम्हाला माहित आहे का, जिथे मानसिक रुग्ण, मनोरुग्ण असतात, ज्याला आपण म्हणतो वेड्याचं हॉस्पिटल, मेंटल हॉस्पिटल, या मेंटल हॉस्पिटल मध्ये जो पार्ट ऑफ ट्रीटमेंट आहे, जो पहिल्यांदा केलेला उपचार आहे, तो कोणता असतो माहित आहे का? तो व्यक्ती जेवढा वेड्यासारखा करेल त्याला आधी झोपेचं औषध दिलं जातं, शांत केलं जातं. आणि ज्यावेळेस तो झोपेचं औषध घेऊन शांत होतो त्यावेळेस पहिल्यांदा त्याच्या मनावर असलेला ताण, अतिविचारांचा कमी होतो. खूप लोकांना पहिलं औषध आहे झोप पूर्ण करणे, शांत होणे.
हे शरीराला मनाला लागणारी जी ऊर्जा आहे, जी पाहिजे असणारी ऊर्जा आहे, आवश्यक ऊर्जा आहे, ती झोपेतून मिळते. एका वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती बाथरूम टॉयलेट साफ करण्यासाठी जात होता आणि तो व्यक्ती काही कारणामुळे जाऊ शकला नाही. मग त्याने त्याच्या मित्राला पाठवले, माझी जबाबदारी, माझी ड्युटी तू आज पूर्ण कर. तो गेला तिथे. त्यांनी त्याची जी काही सर्व क्रिया, त्याची जी काही कामं होती, त्याची जबाबदारी ती पूर्ण व्यवस्थित केली. पण तो करत असताना त्याच्या मनामध्ये भीती होती, हे वेड्याच हॉस्पिटलला कोण येईल काय, काय करेल काय, असं होईल काय, तसं होईल काय, तसं होईल काय. आणि या गडबडीमध्ये झालं असं की ते टॉयलेट क्लीनर जे होतं, ते बाथरूम क्लीनर जे होतं, ते चुकून ते खिडकीमध्ये राहिलं आणि तो तिथेच विसरून निघून आला. आता हे लक्षात कोणाचे झालं नाही, त्याच्या स्वतःचे आलं नाही, त्यामुळे तिथल्या स्टाफचे आलं नाही. मग ज्यावेळेस ते सर्व वेड्यांना वगैरे सोडण्यात आलं तिथे, त्यातला एक वेडा जो होता तो बाथरूम मध्ये गेला. त्याने तिथे पाहिलं हे काय दिसतंय आणि त्याने तो पिला. ते क्लीनर पिल्यानंतर त्याला उलट्या सुरू झाल्या. तो बेशुद्ध व्हायच्या अवस्थेत आला, अनकॉन्शियस झाला. त्याला बाहेर काढलं. थोड्या वेळा त्याला जुलाब सुरू झाल्या, उलट्या जुलाब, उलट्या जुलाब, उलट्या जुलाब एवढ्या झाल्या. तो बेशुद्ध झाला. त्या उलट्या जुलाबने तो बेशुद्ध झाला. त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे त्याच्यावर उपचार केले. आयसीयू मध्ये 2-3 दिवस ठेवलं. आणि ज्यावेळेस पुन्हा तो शुद्धीवर आला, त्यावेळेस तिने पहिला प्रश्न विचारला, मी कोठे आहे, माझ्या घरातली लोक कुठे आहे. म्हणजे त्याच्या मनावरती जे प्रेशर होतं, जो वेडेपणा होता, तो पूर्णपणे निघून गेला. 2 ते 3 क्रिया त्याच्यासोबत घडल्या. उलट्या जुलाबमुळे शरीरात असलेली उष्णता जी होती ही पूर्ण निघून गेली. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, पूर्ण शरीर शुद्धी झाली. तिसरी गोष्ट, त्याला पूर्ण विश्रांती भेटली. ह्या तिन्ही गोष्टी त्याच्यासोबत घडल्यामुळे किती दिवसापासून तो वेडा होता माहित नाही, पण तो 3 ते 4 दिवसामध्ये व्यवस्थित झाला. का? 3 क्रिया झाल्या. मनाला विश्रांती भेटली, शरीराची शुद्धी झाली आणि याच्यातून शरीरात जी उष्णता वाढलेली होती ती पूर्णपणे निघून गेली. मन अमन होते, विचार शांत होतात, त्यावेळेस जीवनातील खूप समस्या निघून जातात. कारण त्या समस्या नसतात, त्या समस्या भासतात. ऊर्जा कमी असल्यामुळे, चेतनेचा स्तर कमी असल्यामुळे. झोप म्हणजे फक्त ऊर्जा घेण्याचा एक ऊर्जा घेण्याचं माध्यम नाही. झोप आपल्याला मुक्तीची अनुभूती देते. या सर्व बाह्य जगतातून मुक्तीची अनुभूती देते. झोप आपल्याला मृत्यूची अनुभूती देते. मृत्यूची महाअनुभूती झोपेत. तुम्ही झोपता त्यावेळेस काय आहे तुमच्यासोबत, तुम्ही कोण आहात, तुम्ही राहतच नाहीये. ज्यावेळेस तुम्ही झोपता त्यावेळेस तुम्ही कोण असता? तुम्ही स्त्री, पुरुष, तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचं व्यवसाय, प्रोफेशनल, हे काही नसतं. समस्या नसतात, संधी नसते, सुख नसतं, दुःख नसतं, काहीही नसतं. पूर्ण शांत अवस्था आहे. एक व्यक्ती मागे भेटले होते, त्यावेळेस त्यांना त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगत होते. मला हार्ट अटॅक येऊन गेला आणि काही वेळ माझं हृदय बंद होतं. पुन्हा माझ्यावर योग्य ते ट्रीटमेंट करून मला जिवंत करण्यात आलं, असं त्यांचं सांगणं. मग त्यांना काही प्रश्न विचारले गेले. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. चिकित्सक त्यांनी कुतूहलाने प्रश्न विचारले गेले की ज्यावेळेस तुम्ही मृत्यू झाला होता असं तुम्ही सांगता, त्यावेळेसची अनुभूती काय होती, त्यावेळेस काय विचार होते, काय भाव होते, काय अवस्था होती. त्यावेळेस त्यांनी सांगितलं काहीही अवस्था नव्हती. मग झोपल्यानंतर जशी अवस्था आहे, झोपेतून उठलो, मला एवढाच अनुभव आहे. मी झोपलो होतो, मी झोपेतून उठलो, याच्या व्यतिरिक्त मला काहीही अनुभव आलेला नाही. याची
परंतु कोणती जाणीव नव्हती म्हणजे तिथं मन नव्हतं. मनाची उत्पत्ती जाणीवेतून आहे ना, जाणीव नव्हती म्हणजे तिथं मन नव्हतं, अमन अवस्था. ध्यान करून आपण समाधीच्या अवस्थेपर्यंत पोहोचून ती अवस्था आपण प्राप्त करू शकतो आणि ती ऊर्जा आपण प्राप्त करू शकतो, ज्यातून दैनंदिन जीवन हा जे भेटलेला आहे मनुष्य देह हा उच्च दर्जाचा जगू शकतो. झोप व्यवस्थित झाली, शारीरिक स्वास्थ्य सुधारलं, मानसिक शांती, आर्थिक समृद्धी, प्रेमळ मधुर नातेसंबंध, आध्यात्मिक प्रगती होते. फक्त एका कारणावरती, झोप सुधारल्यानंतर, व्यवस्थित झोप घेतल्यानंतर झोपेतून एवढे बदल होऊ शकतात, एवढ्या गरजा पूर्ण होऊ शकतात, एवढी ऊर्जा भेटू शकते हे माहीत नव्हतं. त्यामुळे आतापर्यंत समस्या होत्या, आता समजलेलं आहे. विचार करा, एक झोप पूर्ण नसेल तर शरीरामध्ये मनामध्ये ऊर्जा, शक्ती, ताकद, उत्साह, तेज, तो जोश नसेल, ज्यामुळे मानसिक ताणतणाव येईल, शरीरात प्रतिकार शक्ती कमी होईल, रोग आजार व्याधी सहज निर्माण होतील. हे सर्व कृती, ह्या सर्व गोष्टी असल्यामुळे व्यवस्थित तुम्ही काम करू शकणार नाही. जिथे काम करता, जिथे व्यवसाय नोकरी आहे, तिथे तो उत्साह, तो जोश, तो सकारात्मक नसेल आणि ती सकारात्मकता नसल्यामुळे तिथून भेटणारे परिणाम हेही सकारात्मक भेटणार नाहीत. ज्या लोकांसोबत तुम्ही जीवन जगत आहात त्या लोकांसोबतही तुम्हाला काही देताच येणार नाही, त्यामुळे भेटणारही नाही. त्यामुळे नातेसंबंधामध्ये त्याचे परिणाम होतात. आणि हा मनुष्य जन्म ज्या गोष्टीसाठी भेटलेला आहे, जो उद्देश आहे तोही पूर्ण होणार नाही. बदललेली जीवनशैली आहे, धकाधकीचं, धावपळीचं आणि स्पर्धेचं युग आहे. यामध्ये सर्वांच्या ज्या दैनंदिन वेळा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, लाईफस्टाईल वेगवेगळ्या आहे. मात्र ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याला तेवढं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. योग्य गोष्टीला योग्य मोबदला दिला गेला पाहिजे, तर त्याचे योग्य जे फायदे आहेत ते आपल्याला भेटू शकतात. आपण झोपेतून जागणे म्हणजे रात्री तुम्ही झोपलात, सकाळी तुम्ही जागे झालात म्हणजे तुम्हाला पुनर्जन्म भेटलेला आहे. हा एक नवीन जन्म आहे. आज ही पृथ्वीवर कितीतरी लोक आहेत जे रात्री झोपतात, सकाळी पुन्हा उठतच नाहीत. आज रात्री झोपला, रात्री झोपेतच निघून गेले प्रवासासाठी. आपणही लहानपणी पाहिलेलं आहे, रात्री झोपलो, नातेवाईक पाहुणे कोणतर आले होते, घरातील मोठी लोक, कुठेतरी बाहेर जायचं होतं, मोठ्या प्रवासासाठी जायचं होतं, पहाटे लवकर उठून जातात, सकाळी उठून पाहतो नाहीत, गेले. तुम्हीच रात्री झोपला, सकाळी उठलाच नाही, प्रवास संपला. पण तुम्ही उठलात म्हणजे कोणत्या उद्देशासाठी उठलेला आहात हा विचार करा. मला पुनर्जन्म आठवला तर मी काय करू, विचारतात लोक, प्रश्न विचारतात, पुनर्जन्म होतो का? आणि मग मागच्या जन्मातल्या आठवणी वगैरे कशा आहेत ती, कालचा दिवस म्हणजे मागचा जन्म नाही का? अशी कितीतरी जन्म आहेत, जसे कितीतरी दिवस तुम्ही जगत आलेला आहात, तसे कितीतरी जन्म मागे कोणता जन्म आठवणार आहात? कालचा दिवस आठवा आणि त्या पद्धतीने जगा. आजचा दिवस, हा जन्म कशासाठी भेटलेला आहे, हा कसा जगणार हे ठरवा. या नवीन जीवनात मी आता कसं जगणार आहे, मी आता कोणती कारणे शोधणार आहे जी जीवनात मला आनंद देतील, जी जीवनात माझे सकारात्मक वाढवतील, जी जीवनात माझ्या आनंद, शांती, समाधान, समृद्धी वाढवतील. आणि जे कारण तुम्ही शोधा म्हणजे सकारात्मकता असेल तर जीवनामध्ये सकारात्मकता वाढेल, प्रेम, आनंद, शांती, समाधान, समृद्धी वाढेल. आणि जर नकारात्मक असेल
तर जीवनामध्ये तेच कारण वाढतील. कारण जे शोधाल ते भेटणार, जिथे ठोठावाल तिथे उघडणार. काय शोधताय तुम्ही? कोणती कारणं शोधताय? जीवनामध्ये आनंद वाढवणारी, प्रेम वाढवणारी, समाधान वाढवणारी, की जीवनामध्ये दुःख, काळजी, धास्ती, चिंता वाढवणारी? दोन्ही गोष्टी असतात, तिथेच असतात. तुम्ही ज्यावर लक्ष देता ती गोष्ट जीवनामध्ये वाढायला सुरुवात होते. सकारात्मकता आणि नकारात्मक दोन्ही आहेत. फरक तुमच्या ॲटिट्यूडचा, दृष्टिकोनचा आहे. जे पाहणार ते जीवनात वाढ, तो नियम आहे. जे बीज जमिनीवर पडणार ते उगून येणार, जे पडणार नाही ते उगून येणार का? नाही. तसं जे ते पाहाल ते वाढणार, हा नियम आहे. जिथे पाहाल ते वाढ. सकारात्मक आहे, नकारात्मक आहे. प्रेम, आनंद, शांती देणारी घटना आहे. दुःख, काळजी, धास्ती, चिंता वाढवणारी घटना आहे. आजचा दिवस कशासाठी आहे? आजचा दिवस कालच्या रात्रीवर ठरतो. आदल्या रात्रीचा शेवटचा विचार, आज रात्रीचा शेवटचा विचार हा उद्या सकाळचा पहिला विचार असतो. आज रात्रीची सुरुवात म्हणजे उद्या सकाळची, आज रात्रीचा शेवट म्हणजे उद्या सकाळची सुरुवात असते. आज रात्री झोपताना कोणता विचार मनामध्ये होता, कोणत्या घटना मी पाहत होतो, कोणत्या परिणामासोबत मी होतो, ते परिणाम कोणते होते? भीती, काळजी, धास्ती, चिंता, अपयश, नैराश्याचे होते की प्रेम, आनंद, शांती, समृद्धी, समाधान देणारे? आज रात्री जो विचार मनामध्ये पकडलेला होता, जो विचार मनामध्ये घोळत होता आणि जो विचार घेऊन तुम्ही झोपलात, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठता तो पहिला विचार असतो आदल्या दिवशी रात्रीचा. आणि आज सकाळचा जो पहिला विचार आहे तो दिवसाची सुरुवात आहे. म्हणजे कालच्या रात्रीचा विचार आजच्या दिवसाचं बीज आहे. कालच्या रात्रीचा विचार आजच्या दिवसाचा पाया आहे. जसं बीज तसं वृक्ष, जसा पाया तशी इमारत. ज्या दर्जाचे बीज जमिनीमध्ये पेरले जातील त्या दर्जाचे फळं भेटतील. ज्या दर्जाचा पाया बांधला जाईल त्या दर्जाची इमारत उभा केली जाते. इमारत किती उंच आहे हे कशावरून ठरतं? त्याच्या पायावरून ठरतं. जेवढा भक्कम, मजबूत, ताकदवान पाया असेल तेवढी मोठी उंच इमारत आहे. काल रात्रीचा विचार कोणता होता मनामध्ये? आज तो दिवस तुम्ही जगताय. विचार करून बघा, डोळे बंद करा. काल रात्री शेवटचा विचार कोणता होता? शेवटचा नाही समजणार, ठीक आहे. झोपण्याच्या आधी आधी जे आठवत होते ते विचार आठवा. कोणते विचार मी काल रात्री आठवत होतो, कोणत्या विचारांसोबत मी काल रात्री होतो, कोणत्या विचारांची संगत माझी काल रात्री झाली. रात्री समस्या घेऊन झोपू नका, संधी घेऊन झोपा. रात्रीची समस्या दुसऱ्या दिवशीची समस्याच जन्माला येते. रात्रीची संधी दुसऱ्या दिवशीची संधीच जन्माला येते. एखादा प्रश्न आहे जो कोड आहे, डिकोड करायचा आहे, प्रश्न आहे, त्याचं उत्तर पाहिजे. प्रश्न घेऊन झोपू नका. माझी समस्या आहे आणि ही समस्या मी कशी सोडवू, असा प्रश्न घेऊन झोपू नका. एखादा प्रश्न सुटतच नाही, हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणते कोणते मार्ग आहेत? मला ठराविक गावाला जायचंय, कसं जाऊ हा प्रश्न नाही. या गावाला जाण्यासाठी मार्ग कोणते कोणते आहेत? माझा हा प्रश्न आहे, माझी ही समस्या आहे, या समस्येतून मी कसं बाहेर पडू, हा प्रश्न घेऊन झोपू नका. एखादा प्रश्न आहे, समस्या सुटतच नाहीये,
ते फिरवा. जसं बॉक्स असतो, अनबॉक्स करण्यासाठी वर आणि खाली जागा असते, वरती जागा. अनबॉक्स होत नाही म्हणजे तो बॉक्स उलटा आहे, तो सुलटा करा. सुलटा करा, तो सहज सुटेल. सुलटा कसा करायचा? माझी XYZ समस्या आहे, ही मी कशी सोडवू, हा उलटा प्रश्न झाला. आपल्यासाठी उलटाच आहे पण उलटा झाला. पण सुलटा प्रश्न कसा? माझी ही XYZ समस्या सोडवण्यासाठी कोणते रस्ते आहेत, कोणते मार्ग आहेत? ज्यावेळेस हा प्रश्न घेऊन तुम्ही रात्रभरीचं मनन करून हे गोळत तुम्ही झोपता, त्यावेळेस ऑटोमॅटिक सकाळपर्यंत त्याचं उत्तर तुम्हाला भेटेल. कारण उलटा प्रश्न आपण सुलटा करून झोपलेला आहे. झोपेत आपल्या समस्येचे समाधान भेटतात, पण समाधान घेऊन झोपला तर समाधान भेटतात, समस्या घेऊन झोपला तर समस्याच वाढून भेटतात. दिवसभरात प्रेम, आनंद, शांती, समाधान देणाऱ्या घटना पहा. आज दिवसभरात कोणत्या घटना माझ्यासोबत घडल्या, रात्री झोपताना हे पहा. एक दिवस टॅली करा, पूर्ण पिक्चर समोर येऊ द्या. पण काय पाहायचं आहे? आज दिवसभरात कोणत्या घटना माझ्यासोबत घडल्या ज्याने मला आनंद दिला, प्रेम दिलं, समाधान दिलेलं आहे, हे पहा. तुम्ही झोपा. दुसऱ्या दिवशी याच घटना तुमच्या जीवनात अजून वाढते. दिवसभरात कोणाला दुखवलेला आहे, कोणी आपल्याला दुखवलेला आहे, अपूर्णतेने झोपू नका. हा दिवस पूर्ण करा. त्या लोकांची क्षमा मागा. मनोमन तिथे जाऊ नका मागायला, मनोमन क्षमा मागा. कळत न कळत माझ्याकडून तुम्हाला तुमच्या बाबतीत चूक झाली आहे, मला माफ करा. कोणी आपल्याला त्रास दिला असेल त्यांना माफ करा. कळत न कळत तुझ्याकडून मला त्रास झाला तर तुम्हाला माफ करत आहे, साफ करत आहे. जेवण केल्यानंतर रात्री ब्रश करून झोपता, भांडी घासून झोपता, पण दैनंदिन जीवनामध्ये जी घाण आपण मनामध्ये ठेवली ती साफ करतो का? ती साफ करणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी माफ करा, माफी मागा, साफ करा, साफ करा. आजची रात्र ही उद्याची सुरुवात आहे. आजची रात्र उद्याचं बीज आहे. आजची रात्र उद्याचा पाया आहे. खूप जीवनातील समस्या सुरुवात होतात झोपेतून, आणि जीवनातील खूप समस्याचं संधीत रूपांतर होतं झोपेतून. झोपेतून ऊर्जा, शक्ती, ताकद भेटते. ह्या झोपेच्या काही अवस्था आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर झोपेच्या 2 अवस्था आहेत, पण टप्पे 4 आहेत. अवस्था 2, टप्पे 4. पहिला जो टप्पा आहे तो आहे हलकी झोप, जिथे तुम्ही जागृत आहात. जागृत अवस्थेतून झोपेकडे चाललेला आहात, ज्याला जागृत झोप म्हटले जाते. कुठे थोडासा आवाज आला तर लगेच उठतात, शेजारून कोण गेलं तर लगेच उठतात. ही जागृत अवस्थेतून झोपेकडे जाणारी अवस्था, जिला जागृत झोप म्हटलं जातं. दुसरे स्थिर झोप. स्थिर झोप मध्ये जागृती वाढते, झोपेची अवस्था वाढते आणि जागृती कमी होते. या स्थिर झोपेमध्ये शरीराचं तापमान कमी होतं, हृदयाची गती कमी होते, हृदयाचे जे स्पंदन आहेत ते कमी होतात, स्थिर होतात, शांत होतात. तिसऱ्या अवस्थेमध्ये गाढ आणि सखोल झोप. ही गाढ आणि सखोल झोप ही खूप गरजेची आहे. इथे शरीराला पूर्ण विश्रांती भेटते, इथे मनाला विश्रांती भेटते, आणि ते पुनर्बांधणीचं कार्य होतं. दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी तुटलेल्या आहेत, डिस्टर्ब झालेल्या आहेत, अडथळा आलेला आहे, हे ठीक करण्याचं काम इथे होतं. सखोल आणि गाढ झोपे ते पुनर्बांधणी होते, रिकव्हरी होते, रिजनरेट होते. ही ध्यानाच्या अवस्थेतून पण होतं. तुम्ही ज्यावेळेस ध्यानाचा सराव करता तिथूनही हे फायदे तुम्हाला भेटतात. चौथी अवस्था जिथे स्वप्नावस्था आहे. स्पष्ट स्वप्न दिसतात, मेंदूची क्रिया वाढते, मेंदूवरती मेंदूचं ते काम आहे, डोळ्यांची हालचाल वाढते, स्पष्ट स्वप्न पाहिले जाते. हे झोपेचे 4 अवस्था आणि 2 टप्पे.
शरीराला भेटणारी ऊर्जा, मनाला भेटणारी जी ऊर्जा आहे ती झोपेतून भेटते. अन्नातून शरीराची निर्मिती. झोपेतून ज्यावेळेस झोपेच्या अवस्थेत असतात त्यावेळेस सर्व सुख दुःख समस्या आनंद शांती सर्व काही निघून गेलेलं असतं. तिथे काही नाही, तिथे फक्त तुम्ही आहात आणि शांती आहे. तिथे अमन अवस्था आहे. झोपेत सर्व अवयव काम करत असतात. तुमचं मन फक्त जागृत मन तुमचं, बाह्य मन तुमचं अंतर्मनाकडे डायव्हर्ट होतं किंवा शांत होतं, अमन होतं. भीती काळजी धास्ती चिंतामुळे झोप होत नाही आणि झोप न झाल्यामुळे पण भीती काळजी धास्ती चिंता वाढते. मनोरुग्णामध्ये पहिलं औषध आहे झोप. कारण झोप शरीर आणि मन दोघांना ऊर्जा देतो. दोघांना ऊर्जा नाही भेटली तर जीवनामध्ये मानसिक, शारीरिक, आर्थिक, नातेसंबंध, आध्यात्मिक समस्या निर्माण होतात. झोप म्हणजे मृत्यूचा महाअनुभव आहे. झोप म्हणजे जीवनाची नवीन सुरुवात आहे. आदल्या रात्रीचा जो विचार आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा पहिला विचार असतो. आदल्या रात्रीचा विचार दुसऱ्या दिवशीची सुरुवात असते. आदल्या रात्रीचा विचार दुसऱ्या दिवसाचं बीज असतं. त्यामुळे कोणते विचार सोबत ठेवा, कोणत्या विचारांसोबत रात्री थांबा. रात्र ही नेहमी प्रेम, आनंद, शांती, समृद्धी सोबत थांबा. दिवसभर ज्या लोकांकडून प्रेम भेटलं, आनंद भेटलं, समाधान भेटलं त्या लोकांना धन्यवाद द्या. त्या घटना जीवनात पुन्हा पुन्हा वाढतील. दिवसभरात कळत न कळत आपण ज्यांना दुखवलं आहे, ज्यांनी आपल्याला दुखवलेलं आहे, माफी साफी माफ साफ करून सफाई करून दिवस पूर्ण व्यवस्थित पूर्ण करा. अपूर्ण दिवसासोबत नवीन दिवसाची सुरुवात करू नका. पूर्ण दिवस कसा होईल, दिवसभरात जे काही ज्यांनी आनंद दिला त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे, धन्यवाद, आभार भाव आहे. ज्यांच्याकडून त्रास भेटला, दुःख भेटलं, वेदना भेटल्या, ज्यांना दुःख त्रास वेदना दिल्या त्यांची माफी, ज्यांनी दिलं त्यांना माफ. ही आपली काय झाली झोपेची सुरुवात. सुरुवातच शेवट असते दिवसाची. पूर्णत्व याच्यातून. झोप वाढण्यासाठी, व्यवस्थित होण्यासाठी काही छोटे छोटे घरगुती उपाय केले जातात, काही गोष्टी केल्या जातात, क्रिया केल्या जातात. झोपेच्या आधी ध्यान करू शकता. दुधातून जायफळ, कब्बर दुधातून पाव चमचा जायफळ घेऊ शकता. याच्यातून झोप खूप चांगली होते. झोपत असताना पूर्ण लक्ष श्वासावर, श्वास कसा येत आहे जात आहे पाहत पाहत झोपू शकता. दिवसभरात ज्या ज्या गोष्टीतून आनंद, प्रेम, समाधान, शांती भेटली त्या गोष्टी स्मरण करत झोपू शकता. रात्र दिवसाची शेवट जर आनंदाची असेल तर दुसऱ्या दिवशीची सुरुवात पण ही आनंदाची.